या जगतातील सृष्टीच्या निर्मितीचा उपक्रम, त्याची प्रक्रिया. या जगतामध्ये सृष्टी कशी निर्माण होते याबद्दल आपण दिव्य ज्ञान आज श्रवण करूया. शुद्ध भक्तीद्वारे हृदय पवित्र होते याचं श्रवण परीक्षित महाराजांनी केलेलं आहे. आणि असं श्रवण केल्यानंतर परीक्षित महाराजांनी पुढे कोणत्या प्रश्नांना विचारलं शुकदेव गोस्वामींना. सूत उवाच वैयासकेर इति वचस तत्त्वनिश्चयमात्मनः उपधार्य मतिं कृष्णे औत्तरेयः सतीं व्यधात. सूत गोस्वामी म्हणाले, शुकदेव गोस्वामींपासनं आत्म्याच्या सत्याच्या विषयामध्ये सर्व प्रकारच्या तत्वांना श्रवण केल्यानंतर उत्तराचे पुत्र महाराज परीक्षित यांनी अत्यंत आस्थापूर्वक श्रद्धापूर्वक आपलं ध्यान भगवान श्रीकृष्णांच्या वरती लावलं. कारण ते भक्तीमध्ये अत्यंत श्रेष्ठवान निष्ठावान भक्त आहेत. असे हे श्रेष्ठ भक्त फक्त भगवंतांच्या चिंतनामध्ये आनंद प्राप्त करतात. असा भगवंतांचा शुद्ध भक्त बनण्यासाठी कोणत्या गोष्टींची अत्यावश्यकता आहे तर 2. भक्तांच्या कुळामध्ये जन्म होणे आणि प्रामाणिक गुरुला प्राप्त करून त्यांच्याकडनं आशीर्वाद रूपाने भक्तीचा ठेवा प्राप्त करणे. आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेने परीक्षित महाराजांना या दोन्ही गोष्टी प्राप्त झालेल्या होत्या. अर्थात ते पांडवांच्या वंशामध्ये अर्थात भक्तांच्या कुळामध्ये त्याने जन्म घेतला होता. आणि त्याचबरोबर त्याला उत्तमातले उत्तम असे शुकदेव गोस्वामी हे गुरु रूपानेही प्राप्त झाले होते. त्यामुळे परीक्षित महाराज जन्मापासूनच भक्त होते. आणि त्यांना गर्भस्थ अवस्थेमध्ये असताना भगवंतांनी स्वतः आपल्या गदेद्वारे ब्रह्मास्त्राच्या अग्नीपासून वाचविलं होतं. तर अशा भगवत चिंतनाचा काय परिणाम होतो. आत्मजाया सुतागारा पशु द्रविण बंधुषो राज्येच्या विकले नित्यम वीडुराम वीरुढाम ममताम जहो. भगवान श्रीकृष्णांच्या प्रती एकनिष्ठ भाव आकर्षण जर असेल तर त्याचं फळस्वरूप काय आहे. महाराज परीक्षित यांनी आपले स्वतःचं शरीर, आपली पत्नी, आपले मुलं, आपला राजमहाल, सगळे पशु प्राणी, हत्ती घोडे त्यांच्याकडे जे होते, त्याचबरोबर राजाच्या रूपाने असणारा खजिना, मित्र परिवार, संबंधी आणि निष्कंटक राज्य याच्या प्रती असणारी जी भौतिक ममता होती त्या ममतेला परिपूर्णपणे त्यांनी त्यागलं होतं. तर भागवत श्रवणाचा हाच विशेष परिणाम आहे. जर आपण योग्य व्यक्तीकडनं श्रवण केलं आणि योग्य प्रक्रियेचा लाभ घेतला तर त्या श्रवणाद्वारे आपल्या भौतिक आसक्ती या तुटल्या पाहिजे आणि आपण भजनाच्या प्रती, भगवंताच्या नामाच्या प्रती आकर्षित झालं पाहिजे. आणि जर तसं आपण करत नसेल तर मग आपण आध्यात्मिक लाभ घेत नाही. आपण फक्त मनोरंजनासाठी श्रवण करीत आहोत. जर आपल्या हृदयात आणि आपल्या भक्तिमय जीवनात आपला काही विकास होत नसेल, आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती आपली प्रगती होत नसेल तर हे ढोंगी श्रवण काही कामात येणार नाही. अशा मनोरंजनापेक्षा श्रेष्ठ आहे की आपण मन लावून जे दिव्य ज्ञान सांगितलेलं आहे ते पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मुक्ती अर्थातच देहात्म बुद्धीपासनं अनासक्ती, स्वतंत्र होणे. आणि अशा पद्धतीने व्यक्ती भौतिक संसारातल्या बंधनातनं मुक्त होऊ शकतो. प्राणी सुद्धा आपलं घर, परिवार आणि दुसऱ्या गोष्टींचे आसक्त असतात. आणि मनुष्यही तसाच राहिला तर मनुष्य प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ ठरत नाही. त्यामुळे आवश्यकता आहे की व्यक्तीने भगवंतांच्या सेवेत लागलं पाहिजे. निर्बंध हा कृष्ण संबंधे युक्तम वैराग्य मुच्यते. वैराग्य कोणतं चांगलं आहे. भौतिक गोष्टींपासून दूर होणे
आणि भगवंतांच्या भक्तांच्या सेवेमध्ये लागणे, खास करून श्रवणामध्ये, आणि त्याद्वारे आपल्या जीवनातही भगवंतांच्या भक्तीचा लाभ करून घेणे. आणि अशा भौतिक संबंधांचा परित्याग करणं वैष्णवांसाठी आवश्यक आहे. का? कारण भौतिक भवबंधन आपल्याला भवसंसारातच ठेवेल आणि भगवंतांच्या भक्तांशी, भगवंतांच्या चरणांशी जे आकर्षण असेल ते आकर्षण आपल्याला आध्यात्मिक प्रगतीचा लाभ देऊ शकते. त्यामुळे श्रवण कीर्तनाचा महिमा श्रवण केल्यानंतर त्याच्यामध्ये उत्साह दाखवणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रतिदिन नित्यम भागवत सेवया, प्रत्येक दिवशी भागवतचं श्रवण केलं पाहिजे. भागवत आहे ग्रंथ भागवत, त्याचं श्रवण केलं पाहिजे आणि व्यक्ती भागवत अर्थात भक्तांची सेवा केली पाहिजे. सर्वात महत्त्वाची सेवा आहे श्रवणाची सेवा. तर संसारामध्ये बरेचसे लोक श्रीमद भागवतमला फक्त स्वतःचा पोट खर्च चालवण्यासाठी चालवत आहेत, परंतु काही सर्वाधिक लाभ नाही. तर सर्वाधिक लाभ आहे की आपणही भागवत तत्वाचं पालन करणे आणि ते पालन दुसऱ्यांनाही शिकविणे. नाहीतर काय होईल, हा एक नाम अपराध होईल. सर्व शुभक्रिया साम्यम अपि प्रमादः, अर्थात भगवंतांच्या संबंधी वस्तू केवळ भौतिक धर्म पालन करण्यासाठीच उपयोगी आणणे. अशा पद्धतीने महाराज परीक्षित ध्यानस्थ होऊन त्यांना सर्व जगताप्रती भौतिक आसक्ती हिचा सर्वथा नाश झाला. जेव्हा मन आणि बुद्धी यामधून भौतिक आसक्ती नष्ट होतात तेव्हा आध्यात्मिक विषयच मग रुचिकर वाटायला लागतात. कारण भौतिक विषयांप्रती आसक्ती जेव्हा नष्ट होते तर भौतिक विषय हे त्या चिंतनाचे विषय राहिले नाही. मग कोणता विषय राहणार? फक्त आध्यात्मिक विषयच राहणार. पप्रच्छ चेममेवार्थं यन्मां पृच्छत सत्तमः कृष्णानुभाव श्रवणे श्रद्दधानो महामनः संस्थां विज्ञाय सन्न्यस्य कर्मत्रैवर्गिकं च यत् वासुदेवे भगवती आत्मभावं दृढं गतः. हे महर्षींनो, महाराज परीक्षित जे अत्यंत महात्मा आहेत त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या विचारामध्ये आपलं निरंतर मन लावलं. त्यामुळेच फारच लवकर अर्थात 7 दिवसामध्ये होणारा त्यांचा जो मृत्यू होता त्या अवस्थेमध्ये सुद्धा आणि सारे सकाम कर्म आहेत, धर्मकार्य आहेत, आर्थिक विकास आहे, इंद्रिय तृप्ती आहे, या सर्व गोष्टींचा त्यांनी सर्वथा त्याग केला आणि भगवंत श्रीकृष्ण यांच्या प्रती सहज प्रेम त्यांनी आपल्या हृदयामध्ये दृढ केलं आणि त्या अवस्थेतच ते हृदय स्थिर केलं. त्यानंतर त्यांनी असे आध्यात्मिक प्रश्न विचारले ज्यांचे उत्तरांनी संपूर्ण श्रीमद भागवतांची मग पुढे रचना झालेली आहे. त्यामुळे असे प्रश्न जे विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न इथे सूत गोस्वामींना शौनकादी ऋषींनी विचारलेले आहेत. तर ही श्रवणाची परंपराच आहे की काही प्रश्न विचारल्यानंतर त्याच्या उत्तराच्या संदर्भात बोलताना इतिहासामध्ये पूर्वी त्याच पद्धतीचा आध्यात्मिक संवाद जो झालेला आहे त्याच संवादाचं श्रवण जे आधी झालेलं आहे त्याचं स्मरण करून दुसऱ्याला श्रवणाचा लाभ द्यायचा असतो. आपल्या मनाने उत्तर बनवायची गरज नाही. आध्यात्मिक प्रक्रियेमध्ये आध्यात्मिक उत्तर आपल्याला परंपरेने प्राप्त होतात. त्यामुळे भगवंतांना परिपूर्ण शरणागती केल्याशिवाय व्यक्तीला आध्यात्मिक जीवनात प्रगती प्राप्त होऊ शकत नाही. भगवान श्री चैतन्य महाप्रभू सुद्धा आपल्या शिक्षाष्टक मध्ये सांगतात, आश्लिष्य वा पादरतां पिनष्टु मां अदर्शनान् मरमहतां करोतु वा यथा तथा वा विदधातु लंपटो मत्प्राणनाथस्तु स एव नापरः. भगवंतांना पूर्ण शरणागती कशी व्यक्त केली जात आहे की अनेक भक्त यांच्या प्रती भगवंत श्रीकृष्णांना दिव्य प्रेम
जे त्यांनी प्राप्त केलं होतं त्याच पद्धतीने आपण मग मला त्या प्रेमाचा लायक समजा अथवा लायक न समजा. आपण मला दास समजून माझं आलिंगन करा किंवा आपल्या चरणांशी मला स्थान द्या, नाहीतर माझ्या शरीरावरती आपण लाथांनी मला तोडवा. आपण काहीही केलं तरीही मी आपला चिरंतन दासच आहे. अशा पद्धतीने माझ्या हृदयामध्ये आपले जे दिव्य चरण कमल आहेत ते सदा सर्वदा निवास करत. अशा पद्धतीचा दिव्य भाव इथे चैतन्य महाप्रभूंद्वारे प्रकट केला गेलेला आहे. आणि तोच आपण त्यांचे भक्त असल्यामुळे आपल्या हृदयातही हाच भाव असला पाहिजे. भगवंत पायमल्ली करत नाही, परंतु भगवंतांचे चरण कमल आपल्या हृदयावर धारण करण्याची संधी कोणत्या दुर्लभ जीवाला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे चैतन्य महाप्रभू इथे भगवंतांचं प्रेम प्राप्त झालेली अवस्था याचं वर्णन करतायत की भगवंत काहीही म्हणो परंतु भगवंत आपले आहेत असं समजून त्यांचे चरणकमल दृढतेने धारण केले पाहिजे. श्रील रूप गोस्वामी जे चैतन्य महाप्रभूंचे शिष्य आहेत आणि आपल्या संप्रदायाचे मुख्य आचार्य आहेत, ते पण असं म्हणतात, वीरचयमयी दंडम दीनबंधो दयामी वा गतिरिह न भवत्तः काचिदन्या ममास्ति निपततु शतकोटी निर्भरं वा नवाम्भः तदपि कीलपयोदः स्तूयते चातकेन. हे दीन दुबळ्यांचे स्वामी भगवंत श्रीकृष्ण, आपण जशी इच्छा करतात तशा पद्धतीने आप माझ्याशी सेवा घेऊ शकतात, माझ्याकडनं सेवा घेऊ शकतात. आपण माझं गुणगान करा किंवा आपण मला दंड द्या, शिक्षा द्या, परंतु ह्या जगतामध्ये आपल्या व्यतिरिक्त अन्य कोणीही व्यक्तीला मी माझ्या डोळ्यांनी बघणार नाही. माझ्या हृदयामध्ये मी आपल्या चरणांना सोडून दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला स्थान देणार नाही. कसं? जसा चातक पक्षी सदैव आकाशामध्ये येणारी जी ढगं आहेत त्यांच्याशी प्रार्थना करतो की आपण वृष्टी करा अथवा वज्रपात करा, तरीही मी पृथ्वीवरचं पाणी पिणार नाही. मी केवळ आकाशातनं ढगातनं पडलेलं पाणीच फक्त पिणार आहे. अशा पद्धतीने निस्सीम भक्ती या चातक पक्षाची जशी असते तशीच भक्ताचीही भावना असली पाहिजे की भगवंत मी कोणत्याही देवी देवतांकडे जाणार नाही, मी केवळ आपल्याच चरणांची भक्ती करणार आहे. मग मी जगो वा मरो, मला दुसऱ्या कोणाकडे जायची गरज नाही. आणि ह्या चैतन्य महाप्रभूंचे जे दादा गुरु आहेत अर्थात त्यांच्या गुरूंचे गुरु परमगुरु श्रील माधवेंद्र पुरी हे पण फार सुंदर प्रार्थना करतात, ज्यामध्ये कर्मकांडीय जे उत्तरदायित्व आहेत त्यापासून मी आता सर्वथा मुक्त झालेलो आहे याचा ते उद्घोष करतात. कारण ब्राह्मण किंवा वैष्णव असल्यामुळे त्रिसंध्या करणे, बाकीचेही काही कर्मकांडीय कर्म केले जातात. अर्थात भक्त तर सर्व आध्यात्मिक रूपानेच करतात, तरीही इथे भाव प्रकट करतायत की अशा कोणत्याही प्रकारच्या दुय्यम कर्तव्यांना मी आता सामोरं जाणार नाही. मी केवळ भगवंतांनाच आता समर्पित आहे. संध्यावंदम भद्रमस्तु भवतो भो स्नान तुभ्यं नमो भो देवा पितरश्च तर्पण विधो नाहं क्षम्यतां यत्र क्वपि निषद्य यादव कुलोत्तमस्य कंसद्विषः स्मारं स्मारं अघं हरामि तदलं मन्ये किमन्येन मे. हे संध्यावंदन आपलं कल्याण असो. मी प्रातःकाळामध्ये स्नान करणे आणि आपल्याला आता अंतिम वंदन करतो, नमस्कार करतो. हे देव तथा सर्व माझे पितर, आपण मला क्षमा करा. मी आपली प्रसन्नता याच्यासाठी अधिक काही तर्पण करण्यामध्ये अक्षम आहे. आता मी ते करू शकणार नाही. कारण का? कारण मी आता यदुवंशी अर्थात कंसाचा महान शत्रू, त्याचा वध करणारा
भगवान श्रीकृष्ण यांचंच मी सर्वत्र स्मरण करत आहे. आणि त्यामुळे मी आता समस्त पाप आणि त्या पापांपासून मिळणारे सर्व फळ यांच्यापासून सर्वथा मुक्त होण्याचा निश्चय केलेला आहे. त्यामुळे मी हा विचार करतो की माझ्यासाठी हा मार्गच आता पर्याप्त आहे. मला दुसरं काही करायची गरज नाही आहे. त्यामुळे मी आता कोणत्याही कर्मकांडीय कार्यामध्ये उत्साह दाखवणार नाही. मी केवळ भगवंतांचं नाम घेणार आहे आणि तेच माझ्यासाठी सर्वथा परिपूर्ण आहे. अशा पद्धतीने माधवेंद्र पुरी सुद्धा प्रार्थना करतात पुढे. मुग्धं मां निगदन्तु नितिनिपुना भ्रान्तं मुहुर्वेदिकः मंदं बान्धव संचया जडधियं मुक्तादरासोदराः उन्मत्तं धनिनो विवेकचतुरः कामं महादाम्भिकं मोक्तुं न क्षामते मनागपि मनो गोविंदपादस्पृहाम्. आता वेगवेगळ्या प्रकारच्या नीती असतात, परंतु या नीतीशास्त्रांमध्ये निपुण असणारे लोक मला भ्रमित झाल्याचा कितीही आरोप करोत, तरीही मला अशा कोणत्याही आरोपांची आता पर्वा राहिलेली नाही आहे. कारण वैदिक कर्मांमध्ये जे पटू लोक आहेत ते मला पदभ्रष्ट जरी म्हटले, माझे मित्र असो, संबंधी असो, परिवार असो, हे माझ्याशी दिगमूढ झाल्यासारखे माझ्याकडे बघत असतील आणि मला मूर्ख म्हणत असतील, किंवा धनवान लोक, पैशामागे धावणारे आंधळी लोक मला मूर्ख किंवा पागल झाला आहे म्हणून माझ्याकडे बोट दाखवतील. विद्वान दार्शनिक भलेही अतीव मला दंभी, खोटारडा म्हणून माझ्यावर आरोप करतील, तरीही मी माझं जे मन आहे ते भगवान गोविंद यांच्या चरणकमलांच्या सेवेमध्ये लावलेलं आहे आणि त्या भक्तीच्या संकल्पापासून मी रंच मात्र किंचितही मी हटणार नाही. आणि असं करण्यामध्ये मी स्वतः असमर्थ असलो तरी. असा दिव्य भाव प्रल्हाद महाराजही भागवतमध्ये वर्णन करतात. धर्मार्थ काम इति यो विहित स्त्रीवर्ग ईक्षात्रयी न यदमौ विविधा च वार्ता मन्ये तदेतदखिलं निगमस्य सत्यं स्वात्मार्पणं स्वसुहृद परमस्य पुंसः. मोक्षपद प्राप्त करण्यासाठी 3 उपाय मानले गेलेले आहेत. एक आहे धर्म, अर्थ आणि काम. यांमध्ये विशेष रूपाने जे इच्छात्रयी आहेत, इच्छा म्हणजे भौतिक इच्छा, त्रयी म्हणजे 3. आत्मकाम, आत्मज्ञानाद्वारे प्रगती करणे, सकाम कर्माचं ज्ञान आणि तर्क आणि राजनीती किंवा अर्थशास्त्राचं ज्ञान. तर हे सर्व काय आहेत? जीविका अर्थात पोट भरण्याचे वेगवेगळे हे साधनं आहेत. आणि हे सर्व वैदिक शिक्षेचे, ज्ञानाचे विभिन्न विषय आहेत. त्यामुळे मी या क्षणिक गतिविधींमध्ये भाग घेऊ इच्छित नाही. जे फक्त शारीरिक कार्याशी संबंधित आहे अशा विषयांशी आता माझा काही संबंध राहिलेला नाही. याच्या विपरीत, याच्या विरुद्ध भगवंत श्री कृष्ण, श्री विष्णू यांच्या चरणांमध्ये मला शरणागती घेऊन जीवनाचा वास्तविक लाभ आहे याचं सत्य समजलेलं आहे. त्यामुळे मी अशा परमसत्यालाच आता नमस्कार केलेला आहे आणि त्यांच्या चरणामध्ये राहूनच मला आनंद प्राप्त होत आहे. त्यामुळे मी आता कोणत्याही कर्मकांडीय कार्यामध्ये भाग घेण्यासाठी उत्साह दाखविणार नाही. मी भगवंतांच्या केवळ भक्तीमध्येच आता संलग्न झालेलो आहे. अशी व्यवसायात्मिका बुद्धी प्राप्त करणं अत्यंत आवश्यक आहे जर आपल्याला एकाच जन्मामध्ये सिद्धी प्राप्त करायची असेल. या जन्मात जर भगवद्धाम जायचं असेल तर असे भौतिक कार्यकलाप यांच्यापासून आपण वेगळं झालं पाहिजे आणि भगवंतांच्या भजनामध्ये लागलं पाहिजे. आपल्या संप्रदायातील महान वैष्णव विद्वान श्री बलदेव विद्याभूषण यांनी सुद्धा भगवत अर्चना रूपैक निष्काम कर्मभीर विशुद्ध चित्त याच्या रूपामध्ये दिलेलं आहे. अर्थात सकाम कर्मफलापासून अत्यंत मुक्त होऊन भगवंतांच्या दिव्य प्रेमा भक्तीमध्ये लागणं हेच आपलं
मूळ कर्तव्य मानलं पाहिजे आणि हे सोडून दुसऱ्या कोणत्याही कर्तव्याप्रती आपण उत्साह दाखविला नाही पाहिजे. त्यामुळे महाराज परीक्षित एकदम सत्य बोलत आहेत की त्यांना आता जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडीय धारणांचा त्याग करण्यामध्ये कोणतीही समस्या वाटत नाही, कारण त्यांनी भगवंतांच्या चरणकमलांनाच दृढतेने आपल्या हृदयामध्ये धारण केलेलं आहे. यानंतर श्लोक संख्या 5 ते 10 मध्ये परीक्षित महाराज आपल्या प्रश्नांना शुकदेव गोस्वामींसमोर ठेवतात, ज्याच्या उत्तराची ते अपेक्षा करतात. अशा शुकदेव गोस्वामींकडून कृष्ण संबंधी कथा श्रवणाचा विशेष लाभ परीक्षित महाराजांना होत आहे. त्यामुळे राजा म्हणतो आहे, राजो वाच समीचीनं वचो ब्रह्मन् सर्वज्ञस्य तवानघ तमो विशीर्यते मह्यं हरेः कथयतः कथाम. महाराज परीक्षित म्हणतात, हे विद्वान ब्राह्मण, माझे गुरु शुकदेव गोस्वामी, आपण भौतिक सर्व दूषणांपासून मळापासून सर्वथा मुक्त आहात. त्यामुळेच आपल्याला सर्व काही ज्ञात आहे, आपण सर्वज्ञ आहात. त्यामुळेच आपण जे मला काही श्रवणाचा लाभ दिलेला आहे, मला दिव्य ज्ञान दिलेलं आहे, ते माझ्या परिपूर्णतेसाठी अत्यंत आवश्यक आहे, याचा मला अनुभव झालेला आहे. आणि आपण सांगितलेलं सर्व दिव्य ज्ञान हे क्रमशः माझं अज्ञानरूपी जो अंधकार आहे हृदयामध्ये, या सर्व अंधकाराला दूर करत आहे. का? कारण आपण भगवंत श्रीकृष्णांचीच कथा करत आहात. जहान कृष्ण तहार नाही मायार अधिकार. भगवंत जिथे प्रकट होतात तिथे मायेचा अधिकार राहत नाही. जसा सूर्य प्रकट झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अंधकार राहत नाही, त्याच पद्धतीने जिथे कृष्ण सूर्य आहे, जिथे कृष्ण सूर्य चमकेल तिथे अज्ञानाचा अंधकार राहू शकत नाही. त्यामुळेच श्वेताश्वेतर उपनिषदामध्येही सांगितलेलं आहे, यस्य देवे परा भक्तिर् यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता यर्था प्रकाशन्ते महात्मनः. जेव्हा एखाद्या भुक्या व्यक्तीला भोजन दिलं जातं तेव्हा त्याची भूक शांत होते, ते अन्न प्राप्त केल्याने, आणि त्याचबरोबर भोजन करण्याचा आनंदही त्याला प्राप्त होतो. अशा पद्धतीने कोणी त्याला विचारण्याची गरज नाही, कोणी त्याला विचारण्याची गरज नाही आहे की तुला भोजनाचा लाभ मिळाला आहे की नाही मिळाला आहे, कारण त्याला त्याची चव मिळते आणि त्याचं पोटही भरते आणि त्यावरून त्याला पोषणही प्राप्त होणार आहे. तशाच पद्धतीने श्रीमद भागवतम अर्थात ही दिव्य जी भक्ती प्रक्रिया आहे, यामध्ये संलग्न होऊन सद्गुरूंच्या प्रती पूर्ण भक्तिभाव ठेवून जेवढी भक्ती भगवंतांमध्ये आहे तेवढीच गुरुमध्ये, किंवा जेवढी गुरुमध्ये आहे तेवढीच भगवंतांमध्ये ठेवून व्यक्तीच्या हृदयामध्ये सर्व आध्यात्मिक ज्ञान हे स्वतः भगवंतांच्या कृपेने प्रकट होते. त्यामुळे वेगळा काही प्रयत्न करायची गरज नाही आहे, फक्त ती श्रद्धा असली पाहिजे. आणि जोपर्यंत श्रद्धा नाही आहे तोपर्यंतच अज्ञान आहे. एकदा श्रद्धा उत्पन्न झाली की मग ज्ञान आपोआपच आणि साक्षात्कारही प्राप्त होतो. त्यामुळेच भागवत श्रवणाची ही एक प्रकारची अग्निपरीक्षाच आहे की मनुष्याने निश्चयात्मक प्रसाद अर्थात प्रकाश दिव्य ज्ञान हे त्याला प्राप्त झालं आहे की नाही. जर प्राप्त झालं आहे तर त्याने श्रीमद भागवतांचं श्रवण व्यवस्थित केलेलं आहे, आणि जर नाही तर मग त्याने श्रवण व्यवस्थित केलेलं नाही आहे. मग राजा लगेच रासलीलेचं वर्णन करण्यासाठी शुकदेव गोस्वामींना विचारत नाही. जे तथाकथित मूर्ख भौतिकतावादी अशा प्रकारची इच्छा ठेवतात त्यांना सहजिया म्हणतात. जे भक्तीला आणि भगवंतांना एकदम साधारण समजतात
अशा पद्धतीचा काही प्रश्न महाराजांनी विचारला नाही. तर त्यांनी काय विचारलं? वास्तविकतेचा प्रश्न आधी विचारला. या जगताच्या, विश्वाच्या निर्मितीच्या लीलेच्या संदर्भात ते राजा परीक्षित शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारताय. या सृष्टीची निर्मिती कशी होते? भूय एव विवित्सामि भगवान आत्ममायया यथेदं सृजते विश्वं दोर्विभाव्यम अधीश्वरैः. मी आपल्याकडनं हे जाणून घेण्याची इच्छा करतो की भगवंत कशा प्रकारे आपल्या स्वतःच्या दिव्य शक्तींना पहिले प्रकट करतात आणि या दिव्य शक्तींद्वारे हे जे दृश्य जगत आहे, हे जे ब्रह्मांड रूपी विश्व आपल्याला दर्शन होत आहे, या सर्व ब्रह्मांडांची सृष्टी करतात. जे सर्वात मोठ्यातले मोठे जे देवता आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा दिव्य विषय अचिंत्य आहे, त्यांच्या चिंतनाच्या पलीकडचा विषय आहे. तर अशा दिव्य श्रवणामध्ये मला उत्साह आहे. तर कृपया आपण माझ्या जिज्ञासेला उत्तर द्यावं, माझ्या संशयांना दूर करावं. कारण ह्या जगतामध्ये नास्तिक जे शास्त्रज्ञ आहेत तथाकथित, तर ते सर्व भगवंतांना मानत नाही आणि सृष्टी किंवा या सृष्टीतला पदार्थ कसा प्रकट झाला या संदर्भात एकदम भाकड कथा सगळ्या लोकांना सांगून भ्रमित करत असतात. त्यामुळेच परीक्षित महाराज विचारतायत की या जगताचे, ब्रह्मांडाची उत्पत्ती, निर्मिती कशा पद्धतीने झालेली आहे याचं मला दिव्य ज्ञान आपण द्या. काय याच्या मागे भगवंत आहेत की हे आपोआपच प्रकट आहे? नाही. तर ते सर्व शक्तींना मानतात आणि या शक्तींना न मानणाऱ्या लोकांनाच काय म्हणतात? मायावादी म्हणतात, जे निराकारवादी असतात. आणि ते निराकारवादाचे पुंगी आपली वाजवत असतात आणि भगवंतांच्या शक्तींना मानत नाही. त्यामुळेच त्यांचा सिद्धांत हा अपसिद्धांत आहे. आणि या अपसिद्धांताचे खंडन इथे आता शुकदेव गोस्वामी करणार आहेत. कारण हा ब्रह्मांड, संपूर्ण ब्रह्मांड भगवंतांच्या शक्तींद्वारे प्रकट आहे आणि शक्ती या भगवंतांपासून निर्मित आहे. तर या ब्रह्मांडाचं निर्मितीचं वर्णन आपण श्रवण करूया उद्याच्या प्रातःकालीन सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.